शांत बसा रे. हा ए शांत बस रे, मला लाज वाटते. हा तर शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र आपण सुरू करणार आहे. ओके. शिवाजी महाराज हे थोर पुरुष होते. आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजर करतो. तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असतात. महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणतात, पोवाडे म्हणतात आणि त्यांच्या तसविरीला हार घालतात. मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करतात. कोण बरे हे शिवाजी महाराज? अशी कोणती मोठी ही कामगिरी त्यांनी केली. ओके. आता आपण चॅप्टरला सुरुवात करणार आहे. चॅप्टर म्हणजे आता हे जे चौथीचं तुमचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शिवाजी महाराजांनी कोणती कोणती कामगिरी केलेली आहे तुम्हाला कळणार आहे. ओके. ठीक आहे. आपण शिवजयंती साजरी करतो बरोबर. मग का करतो? काहीतरी माहिती असेल काय केलंय शिवाजी महाराजांनी? सांग. त्यांनी स्वराज्य निर्माण केलते. तुम्हाला माहिती नाहीये, तुम्हाला माहिती होईल. तुम्हाला माहिती आहे का? तर आता तुम्हाला माहिती होईल. त्याच्यासाठीच तुम्हाला हे पुस्तक आहे. तू येऊ पण नको. शिवाजी महाराज होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. आता शिवाजी महाराजांनी काय केलं आता तुम्हाला स्टार्टिंगला नाही माहिती. हा 3री पर्यंत तुम्हाला नव्हतं. बट चौथीचं पूर्ण इतिहासाचं पुस्तक त्यांच्यावर आहे आणि चौथी होऊच तर तुम्हाला कळून जाईल की शिवाजी महाराज कोण होते म्हणून. कळलं? शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो मध्ययुगाचा काळ होता. त्या काळी सर्वत्र राजेशहांच्या अंमल असे. बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैन विलासात मग्न असत. पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. म्हणजे हे बघा, आता शिवाजी महाराज ज्या टायमाला होते त्या टायमाला राजेशाही चालत होती. म्हणजे आता जसं गव्हर्नमेंट चालवती तसं त्या टायमाला पहिले कोण चालवत होतं? राजे चालवत होते. बरोबर. प्रत्येक राज्याचा एक राजा होता. तर मग जसे राजे होते तर सगळे राजे आपल्या प्रजेच्या हिताचा विचार करत होते का? नाही. ते सगळे जे राजे होते ते काय करत होते की आपलं स्वतःचं बघत होते. कळलं? पण त्या टायमाला पण नाही का काही काही चांगले राजे होते ज्यांनी नाही का प्रजेचा विचार केला. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. काय केला? हा तर शिवाजी महाराजांनी आता विचारलं कोणी पण तर तुम्ही काय म्हणणार आहे? शिवाजी महाराजांनी काहून हे करतो? स्वराज्य निर्माण केले. आता मला सांगा त्या टायमाला स्वराज्य निर्माण करायची काय गरज होती? हे बघा, आपल्याला बाहेरून राज्य करणारे जे राजे होते ना आपल्या इकडे भारतावर राज्य करायला आलते आणि ते राज्य करत पण होते आणि ते आपल्या प्रजेवर जुल्म करत होते. तर मग अशा प्रजेला त्याच्यामधून बाहेर काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्यांचं स्वतःच्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं घर निर्माण करून दिलं, ज्याला की आपण म्हणतो स्वराज्य. समजलं? आणि त्या स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या अंडरमध्ये त्यांची प्रजा खुशहालीने आपलं जीवन व्यतीत करू शकत होती. कळलं? मग स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराजांच्या आधी पहिले स्वराज्य होतं का? नाही. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहिल्यानगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या 2 सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता. कोण? निजामशहा आणि आदिलशहानी आपल्यामध्ये महाराष्ट्राचा भाग वाटून घेतला होता. ते मनाने उदार होते का? आदिलशहा आणि निजामशहा? नाही. ते कसे होते? क्रूर राजे होते. ते प्रजेवर काय करत होते? जसं की मी म्हटलं जुल्म करत होते. या दोघांचे एकमेकांशी हार्डवेअर होते. हार्डवेअर नाही, हार्डवेअर म्हणजे आदिलशहा वर्सेस निजामशहा होतं. कळलं तुम्हाला? मग त्यांच्यात नेहमी लढाया होत होत्या. काय लढाया होत होत्या? त्यात रयतेचे हाल होते. समजा आता इकडं एक हा कोण आहे? आदिलशहा आणि हा कोण आहे? निजामशहा. आणि ते दोघं लढू लागले. तर ते दोघांच्या लढाईमध्ये जे प्रजा आहे ना त्यांच्यामध्ये हाल होत होते. कळलं? आता याच्या सोबत काय झाला? जुलूम झाला. कळलं? तर मग मला सांगा आता हा कोणाकडे जाणार आहे? आता तर ठीक आहे, आता समजा नाही का तुम्हाला मी काय केलं लगे तुमचे पॅरेंट्स लगे पोलिसांकडे जाईन आणि माझी कंप्लेंट करून देईन, है ना. बट जेव्हा याला मी आणलं, हा काय करणार आहे? काही करू शकतोय का? कारण की तेव्हा तर राजेशाही चालत होते. आपल्याला काही कंप्लेंट करायची असली की आपण राजाकडे जातो, पण राजेच जर क्रूर राहिले तर कोणाकडे जाणार आहे? तर विचार करा त्या टायमाची परिस्थिती. त्या टायमाला पोलीस होते खरे. हा, मग विचार करा त्या टायमाची परिस्थिती कशी होती. बरोबर. मग त्या टायमाला काही राजे पुढे आले. सांगतो तुम्हाला. या दोघांचे एकमेकांशी हार्डवेअर होते. रयत सुखी नव्हती. उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते. म्हणजे ते जे राजे होते ना त्यांनी नाही का समजा एखादा सण साजरा वगैरे करत असला तर त्याच्यावर पण नाही का बंदी होती. पूजापाठ करणे त्याच्यावर पण बंदी होती. पोटभर जनतेला, प्रजेला अन्न सुद्धा मिळत नव्हते. राहायला त्यांना जागा होती का चांगली? नाही. सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख
देशपांडे इत्यादी वतनदार होते, पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. आता देशमुख आणि देशपांडे वतनदार होते आणि रयतेकडे लक्ष पण नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वतनावर. म्हणजे वतन म्हणजे त्यांना नाही का काय भेटायचं, वतन भेटायची. वतन म्हणजे नाही का ते जागा भेटायची. कळालं? मग त्या जागेवर त्यांचं प्रेम होतं आणि बाकीच्या जनतेशी काही घेणं देणं होतं का? नाही. मग जहागिरीवर वतनासाठी ते एकमेकांशी भांडत, आपापसात लढत. त्यात रयतेचे खूप हाल होते. इकडं पण नाही का रयतेचे हाल होत होते. या साऱ्या गोष्टीमुळे रयत त्रासून गेली होती. सगळीकडे काय अंधाधुंदी माजली होती. शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले. रयतेला सुखी करण्यासाठी, स्वराज्य स्थापनेसाठी पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. म्हणजे त्यांनी काय विचार केला? तुम्हाला वाटतं ना, एका ठिकाणी जर अन्याय होत असेल तर तुम्हाला वाटतं की नाही पुढे येऊन आपण त्या अन्यायावर हे करावं, है ना? तर शिवाजी महाराजांनी ते विचारच नाही केला, ते पुढे आले. भांडखोर वतनदानावर त्यांनी वटणीवर आणले. भांडखोर जे वतनदार होते का त्यांनी वटणीवर आणले. स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. जुलमी राजवटीचा पराभव केला. म्हणजे त्यांनी काय केलं? शिवाजी महाराजांनी काय केलं? हे बघा, स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. म्हणजे हे जे वतनदार होते ना, स्वराज्याच्या कामासाठी त्यांनी त्यांचा उपयोग केला वतनांचा. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. रयतेवर जे अन्याय करत होते सत्ताधिकारी, त्यांच्यावर पण नाही का त्यांनी लढले, त्यांच्यासोबत पण ते लढले. जुलमी राजवटींचा पराभव केला. जे जुलमी राजे लोक होते ना, त्यांना हरवलं. पुढं न्यायाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. हे स्वराज्य सर्व जाती धर्माचे लोकांचे होते. आता मला सांगा, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये नाही का फक्त एकच जातीचे लोक होते का? नाही. महाराजांच्या स्वराज्यात हिंदू, मुसलमान असा कोणताच भेदभाव नव्हता. सर्व धर्मातील साधू संतांना त्यांनी सन्मान केले. अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते आणि स्फूर्ती मिळते. हे बघा, ही लढाई जी होती ना, ती स्वराज्य निर्माण करायची होती. आणि त्यांनी शिवाजी महाराजांनी बघितलं की ज्या बाकीच्या राज्यांमध्ये नाही का लोकांवर जुलूम अन्याय होत होता, तर ते आपल्या राज्यामध्ये नाही व्हावा म्हणून नाही का शिवाजी महाराजांच्या अंडरमध्ये सगळे येत होते. आणि आज पण जर तुम्ही बघितलं तर शिवाजी महाराजांची एक नाही तर सगळेजण रिस्पेक्ट करतात सगळ्या जातीचे. तो शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला. संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहू. हे बघा, इकडं आपण जस्ट बेसिक नॉलेज भेटवलेलं आहे की शिवाजी महाराजांनी कसं काय केलं. बरोबर, म्हणजे कसं केलं ते नाही सांगितलं मी तुम्हाला. शिवाजी महाराजांनी राऊंड फिगर काय केलं ते कळलं. म्हणजे आता तुम्ही स्टार्टिंगला काय म्हटलं होते, शिवाजी महाराजांबद्दल माहिती नाहीये. आपण पूजा ते तुम्ही करता बरोबर, हे करता, शिवजयंती साजरी करता बरोबर, पण ती का करता ती माहिती करून घेणार आहे आपण याच्यामध्ये. का करता म्हणजे ऍक्च्युअली मध्ये शिवाजी महाराज कोण होते ते आपल्याला कळालं की राजे होते, बट त्यांनी केलेलं काय ऍक्च्युअली मध्ये, कोणत्या लढाया केल्या, शिवाजी महाराजांबद्दल काय स्पेशल आहे ते आपण या पुस्तकामध्ये बघणार आहे. आणि आता नाही का आषाढी एकादशी ते येणार आहे, आषाढ महिना सुरू होणार आहे बरोबर, मराठी महिन्यानुसार. आता जुलै महिन्यामध्ये, अरे बस ना, नुसतं प्रत्येक गोष्टीमध्ये मराठी ते म्हणू लागलं तर फुटेज खायची आहे का? बघ इकडे बघ, कॅमेरामध्ये बघ, खाल्ली फुटेज. आता ऐकून घे, माझं बोलू पण देत नाही. तर जुलै महिन्यामध्ये आषाढी एकादशी वरून नाही का वारी येते बरोबर. आणि आपला टायमिंग पण बघा, आपण नाही का त्याच टायमाला नाही का आपल्याला दुसरा जो चॅप्टर आहे का संतांची कामगिरी त्याच्यामध्ये बघायचंय. म्हणजे आपली जी महाराष्ट्र भूमी आहे का संतांची भूमी आहे आणि संत होऊन गेलेले आपल्या इकडं. आणि आपण जे वारी वगैरे करतो ना, आता तुम्ही बघशाल पंढरपूरला जाता लोक है ना, उपवास धरता, तर ते एकादशीला उपवास धरता, तर ते का धरता, काय धरता, वरून संतांनी काय काय कामगिरी केलेली आहे, संतांना आपण काऊन पूजतो, संतांनी काय कामगिरी करून लोकांना कसं जागृत केलेलं आहे ते करतोय है ना. तर जर तुम्ही एज्युकेशनचा पॉइंट ऑफ व्ह्यू बघत असाल तर तुम्हाला शिक्षणाच्या याच्यापासून आपली संस्कृती जपवायची आहे. कळलं? काय लोक काय करतात, एज्युकेटेड होता आणि मग नंतर पुढे जाऊन नाही का आपली संस्कृतीला विसरून जातात. आता एज्युकेटेड लोक बघितलं असेल तुम्ही तर ते बाहेर जाऊन आपल्या संस्कृतीला हे करून घेतात. पण इमॅजिन करा, तुमचं फक्त 10वी पर्यंतचं शिक्षण तुम्ही करता, तोपर्यंत तुम्ही नाही का एकदम तुमच्या आई वडिलांचं ऐकता. पण 11वी-12वीला ऐकता का? 11वी-12वीला तुमच्या आई वडिलांचं ऐकता का? खूपशे पोरं बघितले असेल, ऐकता का? नाही ऐकत ना. 11वी-12वी त्यांच्याशी हे करता, तर ते काऊन होता, हे शिकवण्याची कमी आहे त्यांच्यामध्ये. कळलं? तर ते आपण पुढच्या याच्यामध्ये बघणार आहे. इकडे तुमचा चॅप्टर झालेला आहे, उद्या आपण टेस्ट घेणार आहे. कळलं? पेपर बनलेला आहे, उद्या वर्कशीट तुम्हाला भेटून जाईल आणि आपण ऑनलाईन पण पाठवून देऊ वर्कशीट. कळलं?